हिरण्यकेशीत मामाभाच्याचा दुर्दैवी अंत. कोवाडे हिरलगे बंधायावर दुर्घटना, वाळकीच्या सुतार कुटुंबावर शोककळा. कोवाडे, आजरा येथील हिरण्यकेशी नदीत बुडून मामाभाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सुनील विष्णू सुतार, वय 48, कोवाडे आणि प्रवीण पांडुरंग सुतार, वय 35, वाळकी, निपाणी अशी मृतांची नावे आहे. कोवाडे ते हिरलगे दरम्यानच्या अर्धवट बंधायावर ही दुर्घटना घडली. प्रवीण सुतार हे हिरलगे येथे सासरच्या कार्यक्रमासाठी आले होते. रविवारी कार्यक्रमानंतर सोमवारी दुपारी मामांना सोडण्यासाठी ते दुचाकीवरून कोवाडेकडे निघाले होते. दरम्यान हिरण्यकेशी नदीवरील बंधायाचे काम अपूर्ण असल्याने दोघे दुचाकी बाजूला लावून पायी जात होते. पिलरवरून जात असताना एकाचा पाय घसरून तो नदीत पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात कोसळला. दोघेही प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काठावर दुचाकी आढळल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. मात्र मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले. आजरा पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे कोवाडे व वाळकी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सुतार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आईवडील असा परिवार आहे. तर सुनील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे. 1998 पासून सुरू असलेले बंधायाचे काम अद्याप अपूर्ण असून या धोकादायक मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.